तुम्हाला असं नाही वाटत का की वेळ अशी पटपट जाते आहे? आपण वर्षाच्या अखेरीस येऊन पोहोचतो, नवीन वर्ष सुद्धा सुरू होतो आणि पत्ताच लागत नाही की वेळ निघून कुठे गेला ते. ऑफिसची कामं, मुलांचं शिक्षण, फायनान्शियल प्लॅनिंग, घरातल्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्यांचा बॅलन्स कसा मेंटेन करायचा बाबा? नाही, कसं आहे, बोलायला सोपं असतं हो, की तू अमुकच कर, तमुकच कर, या गोष्टींवरच प्राधान्य देत जा, या गोष्टींवर लक्ष नको देऊस, यांना थोडंसं इग्नोर कर, वगैरे वगैरे. पण जो त्या रुटीन मधून जात असतो ना, त्यालाच माहिती त्याचा गोंधळ. आता सगळे दिवस सारखे तर नसतात ना, म्हणून तुमचं आयुष्य थोडं अजून सोपं व्हावं ह्या उद्देशाने मी एका सूत्राविषयी तुमच्या बरोबर गप्पा मारणार आहे, तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देणार आहे, आणि तेही अगदी भाषण न देता, कारण ह्यानं माझ्या आयुष्यात थोडासा पॉझिटिव्ह चेंज नक्कीच झालेला आहे, जो मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रुचारण्य आज आली आहे तुमच्यासोबत भरपूर गप्पा मारायला, अगदी तुम्हाला न बोर करता. रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर वर्क लाईफ बॅलन्सचा हा जो तराजू आहे, हा नेहमी असा समान एकाच लेवलवरती कायम असू शकतो का? अजिबात नाही. मी उगाच तुमच्याशी खोटं बोलणार नाही. सी, प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल टू बी परफेक्ट ऑलवेज इन एव्हरीथिंग दॅट यू डू. म्हणजे अगदी तुम्ही 100% असे मस्त परफेक्ट ऑन टाईम असाल सगळ्याच गोष्टींमध्ये, हे तर काही शक्य नाही आहे. आपण ह्युमन बीइंग्स आहोत, माणसं आहोत, ह्युमन एरर्स होत असतात. पण त्यातल्या त्यात एक 19-20चा हा जो काही बॅलन्स आहे तो आपण डेफिनेटली मेंटेन करू शकतो. मी आधीसुद्धा माझ्या एखाद दुसऱ्या व्हिडिओजमध्ये या प्लॅनिंग ह्या कॉन्सेप्टबद्दल मी खूप डिटेल डिस्कशन केलेलं आहे. आणि आजसुद्धा वर्क लाईफ बॅलन्सबद्दल जे आपण बोलतोय ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्लॅनिंग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ॲक्च्युली तुमचं वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये. तुम्ही अगदी वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा वर्किंग वुमेन असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, होममेकर जरी असलात, तरी काय ना, कामांची लिस्ट तर काही संपत नाही, ती चालूच राहते. आणि म्हणून प्लॅनिंगचा कॉन्सेप्ट जर तुमचा पक्का असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या रेग्युलर तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टीची सवय असेल ना, तर ह्याचा खूप फायदा होतो आणि सगळ्या टाईपच्या लोकांवरती ॲक्च्युली हा लागू होतो. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की मी ही गोष्ट म्हणजे माझ्या रुटीनमध्ये अगदी दररोज प्रॅक्टिस करते आणि याचा मला खूप फायदा झालेला आहे. म्हणजे मी हळूहळू ही प्रॅक्टिस स्टार्ट केली. म्हणजे मी असं, म्हणजे मला कोणी सांगितलं नाही, मी असं जस्ट इन जनरली मला असं आवडतं थोडंसं ऑर्गनाइज्ड राहायला. आणि त्याच्यासाठी मी असे छोटे छोटे पॉइंटर्स मी नोट डाऊन करायचे, कधी डायरीमध्ये, कधी मोबाईलच्या नोट्समध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं. तर मी काय करते की आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मी चक्क सगळी लिस्ट लिहून काढते. तेच कधी डायरीमध्ये वेळ असला तर, किंवा मग अगदीच मोबाईलच्या नोट्समध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला ही लिस्ट बनवता येते अगदी झटपट. सो मी ती लिस्ट सगळी ना मस्त लिहून काढते. म्हणजे ती लिस्ट इतकी डिटेल्ड असते, मी तुम्हाला सांगते, आणि अगदी 1 लाइनरमध्ये असते. म्हणजे तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, पण किंवा तुम्हाला असं थोडंसं हसूसुद्धा येऊ शकतं, पण मी इतकी डिटेल करते ती की मे बी उद्या घरातल्यांसाठी नाश्त्याला काय बनवायचं आहे, किंवा डब्याला काय बनवायचं आहे, किंवा अगदी मी एखाद्या कोर्ससाठी एनरोल केलेला आहे, तर बाबा चला बाबा त्यासाठी काहीतरी मला अभ्यास करायचा, तर त्याच्यासाठी जरा थोडासा वेळ बाजूला काढायला हवा. पर्सनल डेव्हलपमेंटसाठी मला थोडासा वेळ बाजूला काढायला हवा, किंवा हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मला थोडा वेळ बाजूला काढायचा आहे, कधी सकाळी पॉसिबल आहे का, संध्याकाळी पॉसिबल आहे का. कारण इन जनरली आपल्याला आपला दुसरा जो दिवस असतो तो एकंदरीत माहिती असतो की काय कसं असणार आहे. म्हणजे इफ यू आर वर्किंग तर तुम्हाला माहिती असतं की जनरली म्हणजे एवढा वेळ जाणार आहे आणि एवढा वेळ मला घरी मिळणार आहे, माझ्या घरातल्यांसोबत मिळणार आहे, माझ्या मुलांबरोबर मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला थोडक्यात थोडंसं माहिती असतं आणि त्यानुसार तुम्ही अंदाजे एक अशी छोटीशी लिस्ट बनवू शकता. मी सुद्धा असंच करते. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा असा कठीण विषय आहे जरा, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांना सुद्धा खूप मदत होईल. मी असे वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करत असते. म्हणजे इट इज ऑल अबाउट हेल्थ, इट इज ऑल अबाउट लाईफस्टाईल, फॅशन, ट्रेंडिंग फॅशन टिप्स, किंवा मेकअप, एनिथिंग अबाउट हेअर, स्किन केअर. तर ह्या सगळ्या व्हरायटी ऑफ टॉपिक्स मी कव्हर करत असते. सो तुम्ही इनफॅक्ट माझ्या यूट्यूब चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही बघू शकतात की मी किती वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केले आहेत, आणि तुम्हाला जो आवडेल तो टॉपिक तुम्ही इनफॅक्ट तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपल्या सगळ्यांचंच लाईफस्टाईल इतकं फास्ट पेस्ड झालं आहे ना. एक तर आपल्याला सगळ्या गोष्टी अशा एकदम पटापट फास्ट लागतात, आपले एक्सपेक्टेशन्स तसे असतात.
म्हणजे अगदी तुम्ही तुमचं वर्किंग म्हणजे तुमचं काही प्रोफेशनल रिलेटेड सुद्धा तुम्ही जर बघाल तर तुमच्या कामाविषयी सुद्धा तितकंच तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. परत तुमचं जर काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत तर त्यावर सुद्धा तुम्हाला तितकंच प्राधान्य द्यावं लागतं. परत तुमचं काही पर्सनल डेव्हलपमेंट आहे, फिटनेस आहे, हेल्थ आहे, त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला तितकंच इम्पॉर्टन्स द्यावं लागतं. म्हणजे यू कांट ॲक्च्युली रेट तुम्ही कुठल्याच गोष्टीला ह्याला जास्त इम्पॉर्टन्स, ह्याला कमी, हे असं नाहीच करू शकत सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं लाईफस्टाईल चालू आहे तसं. सो पण ह्याच्यामध्ये काय आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं, प्लॅनिंगचा कॉन्सेप्ट किंवा हा जो फॉर्म्युला आहे, हा जर तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये वापरला ना, तर एकतर म्हणजे तुम्ही भरपूर ऑर्गनाइज्ड राहाल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे. यू विल बी क्लिअर. तुम्हाला एक क्लॅरिटी असेल की काय करायचं आहे बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गनाइज्ड असल्यामुळे तो ऑटोमॅटिकली एक डिसिप्लिन येऊन लागतो. म्हणजे कसं आहे, कुठलीच गोष्ट अशी एकदम एका रात्रीत होत नसते. त्याला थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. काही महिने जातील मे बी, ठीक आहे. आणि मग काही महिन्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्यामध्ये एक तो रेग्युलर डिसिप्लिन आलेला आहे. आणि ह्या दोघांचं इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन असतं की कन्सिस्टंटली तुम्ही जेव्हा एखादी ही गोष्ट करतात ना, खूप जास्त एनर्जी असते तुमच्यामध्ये. एव्हरी डे, एव्हरी टाईम ती एनर्जी अशी छान मेंटेन राहते तुमच्या. तुम्ही ओव्हरऑल आय थिंक तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहतात कुठल्या पण सिच्युएशन्सना घेऊन. बरं, आता लिस्ट तर तुम्ही बनवली, ठीक आहे. आणि सुरुवातीला तुमच्यामध्ये ना असा खूप जोशही असेल. पहिला आठवडा, दुसरा आठवडा तुम्ही असं छान मस्त लिस्ट बनवताय. तुम्ही ती लिस्ट फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताय. इनफॅक्ट मी तर म्हणेन तुम्ही 100% ती लिस्ट पूर्ण केली सुद्धा इन द स्टार्ट, ठीक आहे. बट असंही होऊ शकतं की तुम्ही लिस्ट बनवली आणि दुसऱ्या दिवशी अचानक काहीतरी असं वेगळंच काम आलेलं आहे किंवा कामाचा वर्कलोड तुमचा वाढलेला आहे किंवा कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये तुमचं प्रायोरिटी थोडीशी तिकडे चेंज झालेली आहे आणि म्हणून तुम्ही ठरवल्याप्रमाणे त्या लिस्टमधल्या त्या गोष्टी कंप्लीट होऊ शकल्या नाही आहेत. असं होऊच शकतं 100%. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, नथिंग इज परफेक्ट. तुम्ही कितीही परफेक्शनला गाठण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते प्रॅक्टिकली एवढं पॉसिबल नाही आहे, ठीक आहे. अल्टिमेटली तुम्ही ह्युमन बिईंग्ज आहात, तुम्ही माणसं आहात, रोबो नाही आहात तुम्ही की एक प्रोग्राम केलेला आहे आणि बाबा चला त्या हिशोबाने आपलं चाललेलं आहे ती गाडी. तर तसं नसतं. आणि ह्या बाबतीत ना तुम्ही प्लीज अजिबात गिल्टी वाटून घेऊ नकात की अरे मी हे फॉलोच नाही करू शकले, की मी नाही फॉलो करू शकलो, मी हे ठरवलं होतं आणि मी हे नाही करू शकलो. इट्स ओके. नाही करू शकलात आज तर उद्या करा. उद्या नाही करू शकलात परवा करा. हां, लेट बॅक नका राहू की हां चल ठीक आहे, होईल, उद्या परवा होईल. नाही, अगदीच जेन्युइनली तुमचं एक म्हणजे म्हणतात ना, तो वेळ तुम्ही नाही देऊ शकला असाल तर डू ट्राय टू कम्प्लीट इट इन द सेकंड, थर्ड ऑर द फोर्थ डे. म्हणजे प्रयत्न करून बघा असा. कारण की ह्या गोष्टी म्हणजे होण्याचे चान्सेस आहेत. तर मी काय करते, आता माझं पण असंच होतं ना, मी माझ्या रुटीनमध्ये डिसिप्लिन किंवा हे प्लॅनिंगचा हा कॉन्सेप्ट मी खूप आधीपासून फॉलो करत आलेली आहे आणि आता म्हणजे असं भले त्याच्यामध्ये मी अशी मास्टर झालेली असेल, पण मला माहिती आहे माझे लिमिटेशन्स किंवा मला माहिती आहे की आज माझ्याने हे नाही होऊ शकणार आहे. पण मी काय करते, मग ते कॉम्पन्सेट करते, कुठेतरी मी ते बॅलन्स करते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ते कंप्लीट करते आणि म्हणजे मला एक मनाचं ते समाधान मिळतं की हां, मी ह्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ देऊ शकले. म्हणजे मी त्या गोष्टीत माझा वेळ घालवलाही, पण माझ्या ह्या गोष्टींसाठी सुद्धा मी वेळ देऊ शकले. आणि आठवड्याच्या अखेरीस ना तुम्हाला एक ते सेल्फ रिअलायझेशन होतं. तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करता, तुम्ही ॲनालिसिस करता की कुठल्या गोष्टी झाल्या बाबा, अच्छा ह्या गोष्टी झाल्या आणि ह्या गोष्टींकडे मी लक्ष नाही दिलं. म्हणजे त्या इम्पॉर्टंट होत्या माझ्यासाठी. जसं की मे बी फॉर एक्झाम्पल चालायला जाणं, हेल्थवरती फोकस करणं, गोड न खाणं, म्हणजे अगदी काहीही असू शकता. तुमच्या लिस्टमध्ये कुठलीही गोष्ट असू शकते. दॅट मे बी इम्पॉर्टंट टू यू. तर ती गोष्ट तुम्हाला फॉलो केलीच पाहिजे. आणि हे तुम्ही जेव्हा बघता ना, तेव्हा तुमच्यामध्ये हळूहळू ते इम्प्रूव्हमेंट्स होतात. तर आठवड्याच्या अखेरीस जेव्हा तुम्ही हे सगळे ॲनालिसिस करायला बसता, त्यावेळेला तुम्हाला हा म्हणजे तात्पर्य हेच आहे की समाधान मिळतो की बाबा मी माझ्या मुलांकडे लक्ष देऊ शकली आहे. मी त्यांना काय हवं, त्यांना काय नको, त्यांची हेल्थ, त्यांचा अभ्यास, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं किंवा माझं स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंट, माझं पर्सनल रुटीन, मी काहीतरी एक नवीन पदार्थ शिकले किंवा मी माझ्या कामामध्ये एक छान मस्त जे काही मला डेडलाईन होती ती मी मॅच करू शकले किंवा माझ्या पार्टनरबरोबर मी खूप जास्त वेळ स्पेंड करू शकले. आम्ही एकत्र छान मस्त डिनर केलं, मी एकत्र छान लंच केलं, आम्ही कुठेतरी बाहेर गेलो. म्हणजे काहीही असू शकतं. आणि ह्यालाच तर म्हणतात ना वर्क लाईफ बॅलन्स.
नुसतं लिस्ट बनवणं आणि त्या लिस्टच्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं ह्यानंच म्हणजे हां झाला फॉर्म्युला तर आपल्याला कळलेला आहे. आता वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आय एम गोइंग टू बी प्रो ॲट इट. तर असं नसतं एव्हरी टाईम. हां, म्हणजे अधूनमधून तुम्हाला तुमच्या मेंदूला, स्वतःला थोडा ब्रेक देणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे. आता तो ब्रेकचं डेफिनेशन काही असू शकतं. म्हणजे तुम्ही अगदी एखाद्या वीकेंडला कुठेतरी पटकन 2 दिवस बाहेर जाऊन आला तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा तुमच्या पार्टनरबरोबर, मुलांबरोबर. तुम्ही कुठेतरी बाहेर असं छान एखादी नवीन जागा बघून आला, ट्रॅव्हल केलं तुम्ही. बेसिकली ट्रॅव्हल करतात तेव्हा छान छान एक्सपिरियन्सेस भेटतात आपल्याला. आपण खूप माइंड आपलं एकदम मस्त रिफ्रेश होतं आणि मस्त क्लिअर होतं आणि जेव्हा तुम्ही परत तुमच्या बॅक टू रुटीन होतात तेव्हा अगेन तुमच्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि परत काही काळाने परत तुम्ही असा एखादा छोटासा ब्रेक प्लॅन करू शकतात. ठीक आहे. आता ब्रेकचं डेफिनेशन जसं मी म्हटलं वेगवेगळं असू शकतं. नॉट नेसेसरी की तुम्हाला प्रत्येक वेळी बाहेरच जायला हवं. तुम्ही अगदी तुमच्या पटकन गावी जाऊन येऊ शकता, तुमच्या रिलेटिव्स बरोबर टाइम स्पेंड करू शकता, तुमच्या फॅमिलीबरोबर वेळ घालवू शकता, फ्रेंड्स बरोबर तुम्ही खूप छान मस्त वेळ घालवू शकतात, गप्पा मारू शकतात. म्हणजे तो ब्रेक मध्ये मध्ये घेत राहणं म्हणजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की हा ब्रेक मध्ये मध्ये घेत राहणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण मग तुमचं एक रुटीन नाही तर असं ना एकदम मोनोटोनस होईल. म्हणजे तुम्हाला असं होईल एकदम ते रोबोसारखंच की हां आता हे मला करायचं आहे, अच्छा मी हे अख्खा दिवस भरामध्ये केलं, ओके आता मला उद्या काय करायचं आहे, अच्छा ही लिस्ट आहे. नाही, हे एवढंच करत राहू नका. ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या परीने तुम्ही डिसाईड करू शकतात की तुम्हाला जी एखादा छंद असेल तो तुम्हाला जोपासायचा असेल तर तुम्ही कसं त्याच्यासाठी सुद्धा वेळ काढू शकता. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या त्या लिस्टमध्ये इन्क्लूड असायला हव्यात इनफॅक्ट. म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे मी म्हणेन की वर्क लाईफ बॅलन्स छान मेंटेन करू शकलेला आहात. सो आपण आता असंच भेटत राहणार आहोत दर शुक्रवारी 6 वाजता. हो, कारण दर शुक्रवारी 6 वाजता मी माझे नवीन नवीन व्हिडिओज रिलीज करत असते माझ्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला जर हवं तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात. इंस्टाग्रामवर सुद्धा आपण कनेक्टेड राहू शकतो. ऋचा अरण्य हे माझ्या हँडलचं नाव आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन सर्च केलं तर माझं अकाउंट म्हणजे माझी प्रोफाईल तशी ओपन आहे. सो दॅट एनीबडी कॅन मेसेज मी, कॉन्टॅक्ट मी. आणि जर तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे सुद्धा माझ्याशी कनेक्टेड राहून आपण तिथे सुद्धा संवाद साधू शकतो. तिथल्या बायोमध्ये सुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. आणि मी असं बरंचसं काय काय मस्त छान असं काय काय वेगवेगळं कॉन्टेंट तिथे सुद्धा रिलीज करत असते. काही फोटोज, व्हिडिओज, रील्स. सो तुम्ही तिथे सुद्धा कनेक्टेड राहू शकतात. सो तोपर्यंत मस्तपैकी काळजी घ्या, हसत राहा. बाय, टेक केअर.